धनंजय मुंडे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी धनंजय मुंडे आणि प्रल्हाद जोशींमध्ये बैठक, तर अन्न आणि नागरी पुरवठा विभागासंदर्भात या बैठकीत चर्चा। मंत्री दादा गटाचे मात्र मुंडेंना खुलासा देण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय, पद वाचवण्यासाठी शहांकडे जावं लागतं, ही महाराष्ट्राची अवस्था। संजय राऊतांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल। मी ट्विट वगैरे काही पाहत नाही, तुमचं ऐकून घेते, मी काय बोलू, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंचं विधान। पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिला तर लगेचच राजीनामा देईन, माझ्या संदर्भात काय करायचं ते अजित पवार ठरवतील। मुंडेंनी काल राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर आपली भूमिका मांडली। तर धनंजय मुंडेंचा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा मागतोय संजय राऊत। देशमुख आणि भुजबळांवर ऐकीव बातम्यांवर कारवाई झाली होती, सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप। चौकशी समितीचे निष्कर्ष समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री निर्णय घेतील, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शंभूराज देसाईंची ही प्रतिक्रिया। काही सिद्ध होत नाही तोपर्यंत काय करायचं ते अजित पवार ठरवतील, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर आत्राम यांचंही विधान। 4 दिवस वाट पाहीन, त्यानंतर कागदपत्र कोर्टासमोर ठेवणार, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना पोस्टकार्ड टाका, राज्यातील जनतेला आवाहन करणार, तर कितीही जवळचे असले तरी कारवाई करणं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे, अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर हे चिल्लर व्यक्ती, धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया आणि क्षीरसागरांचा अजेंडा। दमानियांना अजित पवार यांच्याऐवजी कोर्टासमोर पुरावे द्यावेत, लक्ष्मण हाकेंचा दमानियांना आव्हान। राऊतांप्रमाणे सुप्रिया सुळे सुद्धा फडणवीसांच्या कामाचं कौतुक करतील, ताईंनी सरकारचं काम बघावं, महाराष्ट्राची बदनामी करू नये, फडणवीसांच्या सुळेंच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मागील 50 दिवसांपासून महाराष्ट्राची बदनामी कुणामुळे सुरू आहे, सुळेंचा बावनकुळेंना प्रतिसवाल, तर मी मोदींची सुद्धा स्तुती केली होती, मी सर्वांचं नेहमीच कौतुक करते, सुप्रिया सुळेंचं बावनकुळेंना उत्तर। आरक्षण देणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं, दगाफटका कराल तर 5 वर्ष सरकारला सुखानं सत्तेत राहू देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। पुण्यामध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आंदोलन, तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये हे आंदोलन सुरू। मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार, तर नवी मुंबईमध्ये प्रत्येक महिन्याला आणि पालघरमध्ये 2 महिन्यांनी जनता दरबार घेणार, गणेश नाईकांची माहिती। जबाबदारी दिली तर नवी मुंबईसारखं ठाण्यातही यश संपादन करू, ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईकांची प्रतिक्रिया। गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंना वरिष्ठ, नाईकांचा अनुभव आणि आवाकाही मोठा, शिंदेंनी सुद्धा नवी मुंबईमध्ये जावं पण ते रुसून बसलेत, नाईकांच्या ठाणे पालिकेच्या वक्तव्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। भाजप विधान परिषद आमदार रणजितसिंग मोहिते पाटलांवर लवकरच पक्षाकडून कारवाईची शक्यता, रणजितसिंग मोहिते पाटलांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका, तर मोहितेंना पक्षानं कारणे दाखवा नोटीस सुद्धा दिली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात अशी अपेक्षा, सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख देत आहे, निर्णय द्यायला हवा, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। प्रत्येक आठवड्यामध्ये गावांना भेटी द्या, जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवस तर तहसीलदारांनी 2 दिवस दौरा करावा, बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आदेश। विधानसभेच्या निकालानंतर आता मनसेचा उद्या वरळीमध्ये पहिला राज्यस्तरीय मेळावा, तर राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार, राज ठाकरे मोठे निर्णय घेण्याची सुद्धा शक्यता। स्थगिती दिलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता, महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यावर तोडगा काढला जाणार, सूत्रांची माहिती। प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती, तर अफवांवर विश्वास ठेवू नका, योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना आवाहन। पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा, तर तात्काळ मदत करण्याचे पंतप्रधान मोदींचे निर्देश। कुंभमेळ्यातील व्यवस्थेवर लोक खुश नाहीत, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जाहिरातबाजी करण्यापेक्षा भाविकांची व्यवस्था केली पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल, तर अखिलेश यादव सीएम असताना सर्वोत्तम व्यवस्था होती, राऊतांचं विधान। सोयाबीन खरेदी केंद्रांना 1.5 ते 2 महिन्यांची मुदतवाढ द्या, हमीभाव केंद्रावरील कर्मचाऱ्यांची मनमानी थांबवा, खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी। सांगली जिल्ह्यामध्ये जीबीएसचे 2 रुग्ण, तर एकाची प्रकृती गंभीर, महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून 400 घरांचं सर्वेक्षण, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांची माहिती। नाही, आमचं नेतृत्व शिंदे साहेब करतात, शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी शेवटचा निर्णय असतो। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। महेंद्र थोरवे होते, त्यांचं म्हणणं आहे की पालकमंत्री पदच आमच्या पदरात आलं पाहिजे, अशी ठाम भूमिका जी आहे ती महेंद्र थोरवे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली।
साताऱ्याच्या वाई तालुक्यात जिल्हा बँक आणि कृषी विभागाच्या वतीनं हळद पीक लागवडीच्या उत्पन्नासंदर्भात चर्चासत्र. खासदार नितीन पाटलांची या चर्चासत्राला उपस्थिती. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानं तुरीची खरेदी, तर नवीन तूर बाजारात येताच दरात घसरण. तूर उत्पादक शेतकरी अडचणीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागांवर थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव, तर फळधारणा कमी. यंदा कोकणात आंबा आणि काजू उत्पादनात यामुळे घट होण्याची शक्यता. सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाह्य रुग्णालय सुरू होणार, तर हिंगोलीमध्ये आरोग्य विभागाकडनं TV9 मराठीच्या बातमीची दखल. 2 ते 3 दिवसात बाह्य रुग्णालय सुरू करून सेवा देण्याच्या सूचना. तुळजाभवानी मंदिरामध्ये सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामात पुरातत्व विभागाकडनं मनमानी होत असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. 6 फेब्रुवारीला लाक्षणिक आंदोलनाचा इशारा, तर मंदिराचं काम हे जलद गतीनं करावं. मुख्यमंत्र्यांना निवेदन. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यामध्ये महिलांचा पाण्यासाठी संघर्ष. 15 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण सुरू. बोरिंगच्या दूषित पाण्यामुळे आरोग्यावरही परिणाम. प्रशासनानं याकडे आता लक्ष देण्याची मागणी.